नमस्कार, मी रवी जाधव, मयूर याचीज मंचल. मी कृषी प्रदर्शन नारायणगाव इथे आलेलो आहे. आमचा स्टॉल आहे. तर ही सोनाली जातीची कोंबडी आहे. ती वर्षाला 200 ते 220 अंडी घालते आणि 80 ते 90 दिवसामध्ये 1100 ते 1200 ग्रॅम वजन होतं याचं. हे शेतकरी पिल्लं मिळतात आपल्याकडं. शेतकरी संगोपन करून मोठी करून मार्केटमध्ये विकू शकतात. त्यांना जर विक्रीला अडचण आली तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. आम्ही त्यांना विक्रीला मदत करू. हे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीची कोंबडी आहे. ही कोंबडी अंड्यासाठी पण चालती, मांसासाठी पण चालती, पण शक्यतो अंड्यासाठीच लोक नेतात. याला 260 ते 280 300 पर्यंत अंडी मिळून जातात वर्षामध्ये. हे कावेरी जातीचे पक्षी आहेत. याची पण पिल्लं आपल्याकडे मयूर याचीज मध्ये मिळतात. हे 70 ते 75 दिवसात हा पक्षी विक्रीसाठी येतो. याचं बॉडी वेट 70 ते 75 दिवसामध्ये साधारणपणे 1300 ग्रॅमच्या आसपास होतं. अंड्यासाठी पण चालतो. 180 ते 220 पर्यंत अंडी मिळून जातात. हा कावेरीचा आहे, कावेरी गावरान आपला गिरिराज. गिरिराज आहे. हा अंड्यासाठी चालतो, मांसासाठी पण चालतो. हा 60 ते 65 दिवसात पक्षी मोठा होतो. 160 ते 180 अंडी मिळून जातात याला. डिपेंड आपण मॅनेजमेंट फीड कसं देतो त्याच्यावर डिपेंड आहे. हा गिनी फॉल आहे. गिनी फॉल फार्म हाऊसला लोक पाळण्यासाठी घेऊन जातात. याचं रेड कलरचं चिकन असतं. मोठ्या मोठ्या हॉटेलला कटिंग साठी हा पक्षी चालतो. आपल्या इकडे फार्म हाऊसला लोक घेऊन जातात पाळण्यासाठी. हे पक्षी पण आपल्याकडे उपलब्ध आहेत विक्रीसाठी. हा कोलंबियन ब्रह्मा आहे. हा मार्केटमध्ये आम्ही आत्ताच लॉन्च केलाय. याचं प्रोडक्शन करून पुढच्या वर्षी आम्ही मार्केटमध्ये हा विक्रीसाठी आणू. हा ओरिजिनल कडकनाथ आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक पर्पज सर्वात जास्त आहे. कोलेस्ट्रॉल सर्वात कमी आहे. चरबी लेस जो पक्षी आहे, चिकन जे म्हणतो, तो हा आहे. याचं अंड्यांचं प्रोडक्शन तुम्हाला 150 ते 180 वर्षाला देते आणि 80 दिवसामध्ये 1.25 किलो ते 300 ग्रॅम पर्यंत 1 किलो 300 ग्रॅम पर्यंत जाते. हा आयुर्वेदिक असल्यामुळे खाण्यासाठी चांगला आहे. जे हार्ट जे कोलेस्ट्रॉलचा ज्यांना इश्यू आहे त्यांनी हा पीस खाल्ला तरी चालू शकतो. हे लावा बटर तितर आहे. आपल्या इकडे लावरी असं म्हणतो आपण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये. तर ह्याची सुद्धा विक्री आपल्याकडे एका दिवसापासून, तर मोठा पक्षी आहे ह्याची विक्री आपल्याकडे होती. हे खाण्यासाठी पण खूप सुंदर आहे. छोटा पीस असतो, 100-200 ग्रॅम पर्यंत याचं चिकन खूप उपयुक्त लागतं. तुम्ही जर बघितला असेल तर हा बेल्जियम मिली फ्लेअर आहे. हा अँटिक पीस मध्ये जातो. याचा अंड्यांचा प्रोडक्ट 100-150 तुम्हाला अंडे भेटून जातात. पण हा दिसायला खूप सुंदर आहे. आता तुम्ही जर व्हिडिओ मध्ये बघत असाल तर हा कोंबडा आहे आणि ही कोंबडी आहे. ह्याचं अंड्यांचं प्रोडक्शन आताही चालू आहे. ही दिसायला अर्धा किलोचीच असते, पण दिसायला एवढा सुंदर दिसणार पीस आहे. हा अँटिक पीस मध्ये किंवा आपण ह्याच्यामध्ये जातो. पुढे आल्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर हा इंडियन रोडनरचा बदक आहे. ज्यांचं गोट असेल, गोट फार्म असेल, शेळी फार्म असेल किंवा तुमचं कुक्कुटपालनाचं काही गोटा असेल ना, त्यासाठी तुम्ही हा बदक ठेवले पाहिजे. बदक ठेवल्याने एक तर तुमचे फार्मचं संरक्षण केलं जातं दोन्ही, आणि यांचं अंड्यांचं प्रोडक्शन 250 ते 300 अंडे वर्षाला तुम्हाला भेटतात. याच्या अंड्यांचे पण साईज मोठी असते आणि विक्री चांगल्या रुपयापर्यंत होते. पुढे तुम्ही बघाल तर व्हाईट पिकिंग आहे. एकदम सुंदर पांढरा शुभ्र दिसणारा बदक आहे. हाही तुमच्या फार्म मध्ये निवांत राहतो. तुम्ही जे खायला प्यायला देणार आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित तो खातो पितो. तुमच्या अख्ख्या फार्म मध्ये संरक्षण करतो. जे काय तुमचे विंचू असेल, हे असेल, तो पूर्णपणे खातो वगैरे. साप बिब आला असेल तर तो अटॅक करतो त्यांच्यावर. तो दिसायला खूप सुंदर आहे आणि याचाही अंड्यांचं प्रोडक्शन 110 ते 150 वर्षाला तुम्हाला भेटतं. 70 दिवसामध्ये हा एक 1.5 किलो ते 2 किलोच्या आसपास जातो. दुसरं एक आहे फार्मचा सिक्युरिटी गार्ड. म्हणजे फुकट जो आपल्या फार्मवर काम करतो, साप विंचू जे काय तुमचे त्रास देणारे प्राणी आहेत, हा सगळ्यांना खातो किंवा त्याच्यावर अटॅक करतो. त्याच्यामध्ये हा एक टर्की आहे, ती एक मादी आहे. ह्यांच्याही अंड्यांचं प्रोडक्शन तुम्हाला चांगलं पण भेटतं. पण हा एकदम फ्री सिक्युरिटी गार्ड हा तुमचा फार्म मध्ये सगळं करतो. आणि हे तुमच्या फार्म मध्ये पिल्लं असलीच पाहिजे.
आमच्याकडे 1 दिवसाची आणि 1 महिन्याची सगळ्यांची पिल्लं तुम्हाला अवेलेबल होतात. तर खाली दिलेल्या नंबरवर किंवा तुमच्या बॅनरवर असलेला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर आपलं मनसरमध्ये हॅचेरी आहे, मयूर हॅचेरी म्हणून मनसरमध्ये, आणि आपलं फार्म आहे शिंदे ॲग्रो फार्म म्हणून शिक्रापूरमध्ये, करंदीमध्ये. तर करंदीमध्ये तुम्हाला किंवा शिक्रापूरच्या फार्म्सला तुम्हाला 1 महिन्याचे प्लस पिल्लं भेटतात, आणि मयूर हॅचेरीमध्ये तुम्हाला हॅचेरिंगचे 1 दिवसाचे पिल्लं सगळे काय भेटतात. एवढी सगळी जी व्हरायटी आहे त्याचे सगळे पिल्लं तुम्हाला 1 दिवसाचे मनसरमध्ये अवेलेबल असतील. हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.